श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आमचे जे स्वामी आहेत त्यांनी मला या माळा दिलेल्या होत्या. म्हणजे कोण जर विकत घेणार असले तर घ्या म्हणून. तर मला या खूपच आवडलेल्या होत्या, कारण की याला रुद्राक्ष आहेत. त्यामुळे म्हटलं देवाऱ्याला आपल्या असून दे. आणि हे एक तोरण दिलेलं, म्हणजे 2 तोरणं आहेत, त्यातलं एक तोरण लावून बघणार आहे मी कसं दिसतंय. त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. आता मी पूर्ण सगळी फरशी वगैरे पुसून घेणार आहे. श्री गेलेला आहे तासाला. आज रविवार असून सुद्धा त्याचा तास आहे. म्हणजे आता 10वीला कसं असतं बघा, रविवारसुद्धा म्हणजे सुट्टी देत नाहीत. आज नुसता म्हणजे ट्युशनचा तास आहे. तर इतर वेळी दर रविवारी कसं असतं तर शाळेतला पण असतो आणि याचा ट्युशनचा पण असतो. तर आज नुसता काय, उद्यापासून पेपर चालू आहेत, चाचणी 1ची परीक्षा चालू आहे. त्यामुळं जरासं रिव्हिजन घेण्यासाठी सरांनी आज बोलवलेलं आहे. बाहेरचा हॉल आधी पुसला आणि त्यानंतर मग सगळं हे देवघर आहे, ती देवघराची खोली पुसून घेत आहे. ही फरशी पुसायला वेळ लागत नाही, पण जेवढ्या चटणं स्वच्छ होते तेवढ्याच लवकर ती घाणसुद्धा होते. वेळोवेळी ज्या त्यावेळी जिथं तिथं कापड हे फिरवावं लागतं, नाही तर थोडं जरी काय पडलं तर ते घरभर सगळं पसरलं जातं. आणि गोमूत्र, हळद, मोठं मीठ पाण्यामध्ये घातलेलं आहे फरशी पुसायच्या. आणि जिथं डाग असतील तिथं मी जे भांडे घासायचा तारचा चोथा असतो त्याने जिथल्या तिथं मी घासत असते वेळच्या वेळी. कारण ज्या त्यावेळी तुम्ही तिथल्या तिथं लगेच जर तुम्ही जे डाग असतील ते लगेच काढला तर व्यवस्थित निघतं. आणि जे मॉप असतो बघा फरशी पुसायचा, तर त्याने अजिबात मी फरशी पुसत नाही. कानाने कोपरा त्याने पुसला जात नाही, नुसता पुढचं तेवढं पुसलं जातं आणि कानाकोपऱ्यातली घाण तशीच राहते. एकदम पुसल्यानंतर पांढरी शुभ्र अशी फरशी दिसते. आणि फरशी पुसल्यानंतर घरात एक म्हणजे वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्यानंतर आले मी स्वयंपाकघरात पण परवा कार्यक्रमाच्या वेळी मी सगळं जी ताराची घासणी असते त्यानं घासून फरशा पुसलेल्या होत्या. त्यामुळं जास्त काय असं म्हणजे स्वयंपाकघर पण घाण झालेलं नव्हतं, स्वच्छच होत्या फरशा. पण आज घरात आहे म्हटलं तर सगळं स्वच्छ करूया. अजून टॉयलेट पण घासायचं आहे मला. टॉयलेट घासून येणार आणि त्यानंतर मग देवघर सगळं स्वच्छ करणार आहे मी. सगळं म्हणजे पूर्ण देवाराच बाहेरच्या खोलीत घेणार आहे आणि पूर्ण सगळं कॉलिने वगैरे सगळं पुसून काढणार आहे. कारण की जे आपलं ॲक्रेलिकचं जे लावलेलं आहे बघा दोन्ही साईडला, ते तर इतकं म्हणजे आपण उदबत्ती लावतो, धूप लावतो, परत आरती लावतो, कापूर लावतो, त्याने एवढं असं काळं झालेलं आहे, काय विचाराय नको. पण देवघर आमचं इतकं ओझं आहे की एकटीला ते हालणं कठीण आहे. आता तरी पण बघूया, श्री येऊसपर्यंत मी सगळं देव वगैरे खाली काढून ठेवणार. आणि जर मला एकटीला देवारा हालला का बुट्टीत सगळे देवारी काढून घेते. वेणी वगैरे घातली, कारण की म्हटलं तसंच जर राहिलं तर दिवसभर आपण कामातच राहतो आणि ते डोक्याकडे आपण काय बघत नाही. तसंच मग दिवसभर केस विस्कटलेली आणि अवतार मग बघण्यासारखा होतो. म्हणून आधी वेणी घालूया म्हटलं आणि त्यानंतर मग सगळं देव काढून घेतलं. नागोबा माझं अजून आहेत, ते आता हे करायला पाहिजेत, कुठं तर आळ्यामध्ये ते ठेवायला पाहिजे. आळ्यामध्ये म्हणजे आपण जे कारल्याचा वेल किंवा कुठला पण वेल लावतो बघा, त्या वेलाचं जे आळं असतं त्यामध्ये ठेवतो आम्ही. आता आमच्या इथं खालीचा करायचं असं ठरवलेलं आहे. त्यामुळं सोमवारी किंवा मंगळवारपासून यांची नाईट शिफ्ट चालू होते. त्यामुळे मला दुकानात जरा वेळाने गेलं किंवा नाही गेलं तरी सुद्धा चालतं. पारायणला बसले की कसं होतं बघा, वाचन असतं, परत आरत्या कराव्या लागतात. त्यामुळं मग घरातलं काम आणि 1-2-3 तास वाचत बसायचं, आरत्या करायच्या, म्हणजे सगळं होत. आज लवकर उठलेले होते मी, जवळजवळ 8-8:30 वाजले असतील. त्यावेळी माझी जवळजवळ भरपूर अशी कामं झालेली होती. कपडे आज खूप काढलेले आहेत मी, कारण बेडशीट, परत जे तक्क्याचे कवर वगैरे आहे ते सगळं काढलेलं आहे. श्रीची शाळेचे कपडे आहेत, सगळे कपडे मी निरम्यात घालून आलेले आहे, कारण थोडा वेळ भिजून देत म्हटलं ती. तोपर्यंत आपण हे बाकीचं सगळं काढून घेऊया. कपडे निरम्यात का घालायची किंवा वॉशिंग पावडरमध्ये थोडा वेळ भिजत का ठेवायची, तर म्हणजे जी काही घाण असेल ती थोडी निघली जाते. आणि आमच्या इथं कसं आपटायला बडवायला वगैरे जागा नाही, त्यामुळे ब्रश वगैरे लावूनच सगळं कपडे स्वच्छ करावे लागतात. त्यामुळे मी थोडा वेळ भिजत ठेवते. बघू शकता आता इथला सगळा आजूबाजूचा पसारा काढते. ज्या त्यावेळी क्लीन केलेलं बरं असतं. आणि थोडे दिवस तुम्ही अजिबात तिकडं नाही बघितला तर खूप पसारा होतो. सगळं काढलेलं आहे मी. लाईट वगैरे बंद करून घेते आणि बाहेर येतो काय देवारा ते बघते, कारण खाली कट्टा असल्यामुळे तो बाहेर येत नाही. कट्टा जर नसता तर मग मी ते ओढून काढलं असतं एकटीनंच.
तसंच ओढत आपल्याला नेता येतं, पण खाली कट्टा असल्यामुळे त्याला अजिबात म्हणजे 2 जण लागतात आणि देवारा इतका वज्ज आहे त्या विचाराय नको. आणि माझ्या लक्षात नाही, मी पायऱ्या काढाय नव्हत्या आतल्या. त्यानंतर मग मी पायऱ्या सगळ्या काढून घेतल्या. देवाऱ्यातल्या पायऱ्या ज्या आहेत त्यासुद्धा खूप म्हणजे जड आहेत. प्रयत्न केला पण देवारा काय मला तो बाहेर येईना, म्हणून परत मी आत ढकलून ठेवला आणि ज्या पायऱ्या वगैरे होत्या त्या सगळ्या बाहेर काढल्या. आणि मग कपडे धुवून घेतली. तोपर्यंत म्हटलं श्रीला, तू श्री आला की म्हटलं आपण काढायला येतं. आणि माझं ती कपडे धुवून होईपर्यंत श्री आलाच. त्याला म्हटलं चल देवारा काढूया. अक्षरशः आज जेवण मी बनवलं नाही, कारण की वेळच मिळाला नाही जेवण बनवायला. उपीट बनवून दोघांनी खाल्लं. रात्री मी शेवयाची खीर बनवलेली होती, ती खीर थोडी होती. तर खीर आणि शेवयाची खीर आणि उपीट याच्यावरच आम्ही आज दिवसभर राहिलो. फोटो वगैरे सगळं काढलं, पायऱ्या वगैरे काढल्या त्यातल्या. खरं वेळच्या वेळी अशी स्वच्छता केलेली बरी असते. पाठीमागे दाखवते मी देवाऱ्याच्या किती जळमट, किती घाण साचलेली होती. आणि त्याच्यामुळे जास्त निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते. जी घंटी अडकवलेली होती ती पण अशी पूर्ण काळी झालेली. ती तर वेळच्या वेळी घासूनसुद्धा सारखी घाण होते, कारण की आपण कापूर लावतो, उदबत्ती लावतो, त्याच्यामुळे ती सारखी घाण होते. आता जे साईडचं ॲक्रेलिकचं होतं ते निघतं काय मी बघत होते, पण ते अजिबात काय निघना. त्याला स्क्रू पण नाही लावलेले नाही आहेत, पण त्या फक्त जे अशी जे पेच आहे त्या पेचात ते अडकवलेले होते. आणि ते काढाय नसल्यामुळे ते एकदम जाम झालेलं होतं, ते अजिबात हालेना. आता त्याला बाहेर काढल्यानंतरच बघते मी काय झालेलं आहे काय नाही. ते बाहेर काढल्याशिवाय इथं कसं अडचण आहे, त्या अडचणीमुळे ते अजिबात काय करता येईन झाले. राहून दे म्हटलं. मग नंतरच मी काय केलं, ते बाहेर नेल्यावर त्याला पूर्ण काढलं आणि ब्रशनं साबणाने सगळं घासून काढलं. पूर्ण असं पांढरं फेक निघलं बघा. ते इतकं काळं झालेलं काय विचारायला नको, इतकं काळं झालेलं. जे पॉलिन होतं त्या लिक्विडने मी पुसलं, परत अनेक लिक्विड आहे त्यानेसुद्धा पुसलं, तर त्यानंसुद्धा निघणं. ते शेवटी बाहेर काढलं, साबण लावलं आणि ब्रशनं घासून काढलं. आणि आत जी डिझाईन आहे बारीक बारीक खराब झालेला जो दात घासायचा ब्रश होता, तर त्याने मी काय केलं, तर ती डिझाईनसुद्धा घासून काढली. त्यामुळे एकदम व्यवस्थित खूप छान निघलं. ते ऑनलाईन पण एक लिक्विड आलेलं आहे, ते पण असं स्प्रे मारलं की त्याने पण खूप छान निघतं. ते मागवायला पाहिजे, असं फर्निचर वगैरे पुसायला ते बरं पडतं. होता तसा देवारा मी थोडासा ढकलून ठेवला आणि आता श्रीची वाट बघते आणि श्री आल्यानंतरच मग बाहेर काढते. देवारा हलवाय बघायला इकडे हालना झाला. आता श्री गेला आहे ह्याला क्लासला. आज वार आहे रविवार आणि धूळ बघा देवाऱ्यावर. वरनं तर केवढा स्वच्छ दिसतो, पूर्ण आतनं असं धूळ बसलेले. सगळं वरचं ते काढायला पाहिजे, त्याशिवाय खरं नाही. फरशी वगैरे पुसून काढले. आता कपडे भिजत घातलेले, तोपर्यंत कपडे धुवून घेते. सगळे देव असे काढून ठेवलेत खाली. पण ते बघायला लागले मी काढायला, पण निघं ना, ते खूप वज्ज आहे. पायऱ्या पण काढल्या देवाऱ्यातल्या, तरीसुद्धा ते हालं ना. आणि कुठं तर असं करायला मोडलं बिडलं म्हणजे डोक्याला ताप नको. किती दिवस झाले मी यांच्या पाटला आले, म्हणते देवाला काढून द्या, जरा स्वच्छ करते. काढून देण्यात मला केवढी जळमट झालेली आहेत त्यात, तर काढून देण्यात. दुसरे आल्यावर खाली घेते, इकडं पैस घेणार आहे, जरा स्वच्छ पुसणार आहे, धुणार आहे. मग ते ढीकभर अडचण नाही इथं, त्या पायऱ्या असतात. धूळ वगैरे देवाऱ्याच्या पाठीमागं अवस्था बघा. बघा जळमट बघा. चला पॉलिननं पुसले मी ते, पण ते निघना. हे लिक्विड आहे बघा, 100ला 3 बाटल्या दिलेल्या होत्या. रस्त्यावरच एक माणूस विकायला आलेला, खरे असलं भारी आहे. आणि पुसून दाखवते मी तुम्हाला. पूर्ण असं पांढरं शुभ्र निघतं. तिजोरी वगैरे मी त्यानंच मध्ये पुसलेली,
खूप तिजोरीचा म्हणजे कलर गेलेलाच आहे, पण पुढं असं पूर्ण लई काळं झालेलं. एवढी भारी वाटली, दाखवते मी तुम्हाला पुसून. पांढरं शुभ्र निघते. आता या वाटेत ते लिक्विड घेते आणि पुसून काढते. देवारा तुम्हाला क्लीन म्हणजे स्वच्छ लांबनं दिसतो, पण एवढं असं काळं काळं त्याच्यावर डाग उठलेले आहेत कापडाचे वगैरे, काय विचारा नका. ते तर पुसताना तुमच्या लक्षात येत असेल बघा, कसले डाग उठलेले आहेत. आणि ते जसं मी ते कापड मारेल तसं ते डाग निघत आहेत. हे लिक्विडसुद्धा खूप छान आहे, पण तो जो विकणारा माणूस आहे तो परत काय आलाच नाही. परत आला तर 100 रुपयाच्या आणि परत 3 बाटल्या घेता येतात, पण ते लिक्विड तो माणूसच आलेला नाही विकायला. तरीसुद्धा मला ते म्हणजे एकदम असं क्लीन वाटणार, म्हणून 2-3 वेळा ते पुसलं. पॉलिनपेक्षा सुद्धा हे लिक्विड खूप छान आहे. देवारा पुसण्यासाठी मी देवपूजेचंच कापड वापरत आहे, म्हणजे असं कुठलंही कापड नाही वापरलेलं. जे देवपूजेला वापरतो आम्ही कापड, तेच कापड देवघर पुसण्यासाठी वापरत आहे. तुम्हाला हे एक 10 ते 15 मिनटाच्या व्हिडिओमध्ये दिसत असेल, पण याला मला वाटते मी सकाळी 10 वाजल्यापासून चालू केलेलं. 9:30-10 वाजल्यापासून ते मला 2 ते 2:30 वाजलेले. 2-2:30 वाजता मी उपीट करून खाल्लं. इतका वेळ मला ते देवघर स्वच्छ करण्यासाठी लागलेला होता. आत्ता देवाऱ्यांमध्ये भरपूर अशा डिझाईन आणि खूप छान छान देवारे आलेले आहेत, पण ज्यावेळी आम्ही हा देवारा बनवला त्यावेळी काय म्हणजे एवढं देवाऱ्यांचं हे नव्हतं. आपण म्हणतो एखादी गोष्ट स्वच्छ करायला वेळ लागत नाही, पण जे फर्निचरचं काम असतं बघा स्वच्छतेचं, ते बारीक सारीक जर डिझाईन असते तर त्याला खूप वेळ लागतो. आणि ते व्यवस्थित कसं होतं ते काय सारखं काढणंसुद्धा होत नाही. त्यामुळे व्यवस्थित पुसलेलंच बरं वाटतं. आता ही डिझाईन बघा, इथनं सुद्धा असं पूर्ण काळं काळं झालेलं होतं. जसं ते लिक्विडचं मी ते कापड फिरवल तसं ते काळं काळं सगळं निघत होतं. खरं एकदम क्लीन छान निघलं. श्री म्हणतो तर आता काढायला नको, दसऱ्याच्या वेळी सगळं स्वच्छ करूया म्हणून. म्हटलं दसऱ्याच्या वेळी परत करायला येतं, पण आता आणि स्वच्छ केलेलं बरं. कारण की खूप दिवस झालं मी म्हणत होते की हे काढायचं, कारण की त्याकडं बघून मला कसं तर व्हायला लागलेलं. परवा ज्यावेळी सुवासिनींचा कार्यक्रम होता त्याच दिवशी मी काढणार होते, म्हणजे त्याच्या आधी 2 दिवस काढणार होते, पण ते काय मला झालंच नाही काढायचं. आणि त्याच्या आधी 2 दिवस मी काढून सगळं स्वच्छ पुसून मगच मी कार्यक्रम करणार होते. कोणतंही काम करायला गेलं तर वेळ लागत नाही, पण करूसपर्यंत कधी करायचं. मी इथं टेरिकोटचं कापड वापरलेलं आहे, तर कॉटनचं जरी कापड वापरला तरीसुद्धा चालेल. हे जे देवपूजेचं वस्त्र होतं तेच मी पुसायसाठी घेतलेलं आहे. आणि ह्या खांबांना अजिबात कलर नव्हता, तर तो कलरसुद्धा मी दिलेला आहे. त्या सुतारांनी सगळं काम व्यवस्थित केलं. फक्त ह्या जे खांब आहेत बघा त्याला पॉलिश मारायचं होतं, तर ते पॉलिशच मारलेलं नाही आहे. पॉलिश जर मारलेलं असतं तर आणखीन छान म्हणजे दिसलं असतं, एक चकाकी आली असती त्या खांबासनी. आता पण पॉलिश मारता येत असेल. देवाऱ्याची जी वरची बाजू होती जिथं आम्ही बल वगैरे लावलेला आहे बघा, तिथं तर एवढं असं घाण झालेलं होतं. कारण की जो आपण कापूर लावतो किंवा उदबत्ती लावतो तो सगळा धूर तिथं जाऊन बसतो वरती, आणि ते अजिबात आपल्याला ओळखून येत नाही. तर अशा पद्धतीने मी सगळं पूर्ण देवघर स्वच्छ केलं. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.